नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? परत एकदा एक व्हिडिओ बनवलेला आहे मी. कॉर्नचे भजी करते, कॉर्न पकोडे किंवा आपण मका म्हणतो त्याला. मका नुसती भाजून खाण्यापेक्षा त्याचं काहीतरी वेगळं लहान मुलांना खायला आवडेल असं कॉर्नचे भजी बनवायचे. कॉर्न सगळा काढून घ्यायचा, त्यातला मका वेगळा करायचे मका. नंतर त्याच्यानुसार आपण जसं भजी करतो तसंच चण्याचं पीठ, मीठ, मिरची, हळद, थोडा ओवा टाकायचा, सोडा टाकायचा, पाणी टाकून हे जे मिश्रण आहे एकजीव करून घ्यायचं. हे अशा प्रकारे जसं व्हिडिओमध्ये दिसत आहे तसं त्या प्रकारे मिश्रण जे आहे ते एकजीव करून घ्यायचं. बघू शकता तुम्ही. काहीतरी वेगळं खाण्यासाठी जे लहान मुलांना आवडतं तसा प्रकार आहे हा. तुम्हाला जसं घट्ट पातळ जसं हवं असेल तसं. सोडा टाकायचा, सोडा टाकायला नाही विसरायचं, नाहीतर भजी खूपच हे होतात, सॉफ्ट होत नाहीत, खूप घट्ट होतात, खायला आवडत नाही मग मुलांना, आपल्याला पण नाही आवडत. थोडा सोडा टाकायचा, खायचा सोडा जो आपल्या घरी असतो मसाल्याच्या डब्यामध्ये टाकायचं, ओवा क्रश करून टाकायचा आणि हे अशा प्रकारे करून घ्यायचं. पाणी घालायचं. हात लावायची काही गरज नाही, चमच्याने ढवळलं तरी चालेल. तुम्ही हाताने करत असाल तर तुमची मर्जी, जसं करायचं तसं करा. खूप हे करतोय. तुम्ही तुमचे व्हिडिओ किंवा तुमच्या रेसिपीज पाठवत राहा, मला कमेंट करा. हे अशा प्रकारे कढईत तेल गरम करून घ्यायचं आणि चमच्याने छोटे छोटे हे जे भजी आहेत, हे जे मिश्रण आहे हे टाकायचं आणि गोल्डन क्रिस्पी होईपर्यंत हे जे भजी आहेत ते तळून घ्यायचे छान. लहान मुलांना आवडतं हे. त्यांना कळतही नाही की याच्यामध्ये काय टाकलं आहे खाताना. नुसतं मका भाजून खाण्यापेक्षा हे वेगळ्या प्रकारचं काहीतरी करून घ्यायचं. छोटी भूक असते जी संध्याकाळी लागते किंवा चहासोबत खाऊ शकता. पावसाळ्यामध्ये तर खूप छान होतं, पण आता पावसाळ्याला आवडतात कारण कुरकुरीत क्रिस्पी छान झालेलं असतं, त्यामुळे असेच खा. खूप छान अप्रतिम दिसत आहेत. थँक्यू सो मच. थँक्यू.